राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं बर्थडे गिफ्ट। शिवसेना पक्षप्रमुख अशा शब्दात राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा। मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना सुद्धा केलं वंदन। मातोश्रीवरील उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीवेळी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती। एकमेकांना आलिंगन देत मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त। उद्धव-राज भेटीनंतर मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष। गाणी गात डान्स करत शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त। युती तर होणारच, शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी। राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव। रात्री केक कापूनही वाढदिवस साजरा। पुण्यात रेव्ह पार्टीवर कारवाई। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल यांच्यासह 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक। खराडीमधील हॉटेलमधील पार्टीमधून दारू, गांजा आणि हुक्का जप्त। योगेश, चिंता करायचं काम नाही, शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी। एकनाथ शिंदेंकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पाठराखण। मुंबईतल्या डान्स बारवरून कदमांवर विरोधकांचे आरोप। चूक केली तर कारवाई करणारच, इजा बिजा तिजा झाल्यावर मी समजून सांगत नाही। अजित पवारांची माणिकराव कोकाटेंना तंबी। ज्या पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतले त्यांना सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती। कोकाटेंच्या मंत्रिपदाचा 2 दिवसात फैसला। अजित पवार कोकाटेंची चर्चा करून निर्णय घेणार। रमी प्रकरणात कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता। 200 दिवसात मी 2 वेळा मरता मरता राहिलोय। धनंजय मुंडे वंजारी समाजाच्या अधिवेशनात भाऊक। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, मुंडेंचं वक्तव्य। महिलांना 50% सूट दिली नसती तर एसटी डबघाईला आली असती, आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। जळगावमधला लेडी सिरियल किलरला पोलिसांनी ठोकला बेडा। 1.5 महिन्याच्या अंतरात 2 महिलांचा खून, 1 महिला सुदैवानं वाचली। पुण्यातील भाटघर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भाटघर धरण 95.29% भरल्यानं चिंताही मिटली। साताऱ्यातील कण्हेर धरणाचे 4 दरवाजे उघडले। वीर धरण 95% भरल्यामुळे 9 पैकी 3 दरवाजे उघडले। नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेडमध्ये मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर। किनवटमधील सहस्त्रकुंड धबधब्यानं घेतलं अक्राळ विक्राळ रूप। पर्यटकांची धबधब्यावर गर्दी। 28 जुलैपर्यंत समुद्राला उधाण। सलग 5व्या दिवशी रत्नागिरीच्या सागरी किनारपट्टीवर उंचच उंच लाटा।